हे बघा इथे संध्याकाळची मेसची भोपळ्याची भाजी टाकत आहे. इथे असा भोपळा कट करून घेतला आहे. कढईत तेल टाकले आहे. आता थोडेसे जिरे टाकते आहे. थोडासा गॅस कमी करत आहे. परत हळद टाकत आहे आणि हे भोपळा टाकत आहे. ही संध्याकाळची भोपळ्याची भाजी आणि दुसरी पातळ होणार आहे शेवभाजी. त्याच्यातून सगळा वरतून थोडा थोडा मसाला घालायचा आहे. भाजी टाकली आहे. भाजी सगळा मसाला टाकला आहे आणि इथं बनवतो आहे आपण आता हे पिवळं वरण. याच्यात थोडंसं तेल टाकायचं बस फोडणी पुरतं. याच्यात थोडंसं मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी तडतड द्यायची. मग जिरं टाकायचं. हे जिरं टाकलं. हे कढीपत्ता ॲड करायचा. कढीपत्ता थोडं जास्त प्रमाणात टाकायचं. थोडीशी हळदी टाकायची. हळदी टाकली की हे वरण टाकायचं. हे झालं आपलं पिवळं वरण. थोडंसं मीठ टाकायचं. अजून थोडं पाणी टाकायचं. इथं बघा शेवची भाजी चालू आहे बनवायला. इथं टाकलं आहे तेल, कांदा, टोमॅटोची पेस्ट, थोडंसं बाजरीचं पीठ. मसाला टाकायचा थोडासा. हे कांदा टोमॅटो होऊ द्यायचं. थोडा मसाला टाकायचा.